नमस्ते. मी वैशाली मगर साळुंखे. ॲक्च्युली झालं काय तर सन 2000मध्ये माझ्या सासूबाई आणि त्यांच्या बहिणीला थोडा हार्टचा प्रॉब्लेम चालू झाल्यामुळे अँजिओग्राफी सांगितली होती आणि सासूबाईंच्या बहिणीने अँजिओग्राफी केली. पण सासूबाईंना माझ्या खूप भीती वाटली ह्या प्रोसिजरची, सो त्या म्हणाल्या की मी करणार नाही. मग आम्ही शोधाशोध चालू केली की असं कुठली आहे का, नॉन इन्व्हेजिव्ह थेरपी आहे का, की ज्याच्यामुळे ना आपल्याला करायला लागणार नाही अँजिओग्राफी. किंवा मग त्यानंतर सासूबाईंच्या बहिणीला सांगितलं की अँजिओप्लास्टी करावी लागेल. सो थोडंसं त्या दोघीही घाबरल्या होत्या. मग आम्हाला तेव्हा कळालं की असं ग्लोबल हार्ट फाउंडेशन म्हणून आहे, जिथं डॉक्टर नारायण आहेत. त्यांनी काहीतरी असं सुरू केलेलं आहे, म्हणजे त्यांच्याकडे मेडिसिन मिळते जे हर्बल मेडिसिन आहे आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स पण नाही आहेत. आणि त्यांच्याकडे असं काहीतरी स्कॅन आहे ज्याच्यामुळे ना नीडललेस तुम्हाला कळतं की तुमच्या हार्टला कुठल्या भागामध्ये किती रक्तपुरवठा होतो. आणि म्हणजे तेच तुम्ही जर का सी टी अँजिओग्राफी केली तर त्यात तुम्हाला किती ब्लॉकेजेस आहेत ते कळतात आणि ह्यामध्ये किती रक्तपुरवठा आहे तो कळतो. सो मग आम्ही तिकडे गेलो, त्यांचे रिपोर्ट्स वगैरे दाखवले आणि मग ते टॅबलेट चालू केले. आता तेव्हापासून घेतात, म्हणजे मग त्यांनी सलग 3 महिने घेतले आणि त्यानंतर मग आता त्यांना मेंटेनन्स फेज आहे. सलग 3 महिने झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की अच्छा ठीक आहे, मग अधूनमधून तुम्ही एखादा महिना घेतला तरी चालेल. असं केल्यामुळे आजपर्यंत त्यांना अजूनही कधीही हार्टचा प्रॉब्लेम झालेला नाही किंवा अँजिओप्लास्टी वगैरे काही करायला लागलेली नाही, बायपास करायला लागला नाही. सो पण त्या काळात कसं होतं, आमचं पण वय इतकं नसल्यामुळे आणि इतकं त्याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष झालं. पण आता कसं झालं की बरेचसे माझे मावस भाऊ म्हणा, बहिणी, जे आते बहीण म्हणजे जे काय भावंडं आहेत ते आता आम्ही एकतर 45+ आहोत किंवा 50 क्रॉस केलेली आहे. सो आता थोडंसं वाटायला लागलं की नाही, आपण स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि मी स्वतः नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर असल्यामुळे मला थोडंसं त्या फील्डमध्ये आवडतं. नॉन इन्व्हेजिव्ह थेरपीमध्ये आहे माझा कल थोडा. आणि मी थोडंसं ॲलोपॅथीपासून लांबच राहते त्याच्या साईड इफेक्ट्समुळे वगैरे. आणि आता कसं झालं, करोना काळ आणि पोस्ट कोविडपासून थोडंसं जास्तच कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागलेत. म्हणजे सर्दी खोकला जरी झाला तरी कॉम्प्लिकेशन होतात. मी आता आपल्या पाहण्यात तर आलं असेल की अगदी 20 to 30 एज ग्रुपमधली जी मुलं आहेत त्यांनासुद्धा हार्ट प्रॉब्लेम्स येत आहेत. सो मग मला परत विचार आला की चला आपण परत आणि ग्लोबल हार्ट फाउंडेशनकडे गेलो आणि मी 1 महिन्याचा कोर्स केला. परत आम्ही ठरवलं की स्कॅन पण करून घेऊ, कारण अजूनही जरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहेत, ह्याचा अर्थ असा नाही की इंटरनल आपल्याला काय माहिती ना, काय डॅमेज झाला असेल किंवा काय नसेल त्याचं. सो मग आम्ही दोघांनीही ठरवलं की आपण स्कॅन करून घेऊया. एक 20च मिनटाचा स्कॅन असतो आणि इलेक्ट्रोड्स वगैरे लावलेले असतात. त्यातून तुम्हाला सगळं पूर्ण हार्टची तुमची कशी कंडिशन आहे कळते. म्हणजे त्याला सूज आली आहे का नाही आहे, एनलार्जमेंट आहे का आहे व्यवस्थित, हे सगळं कळतं. मग त्या दरम्यान मला असं कळालं की पुण्यातल्या तर लोकांना माहितीच आहे ग्लोबल हार्ट फाउंडेशन, पण जे बाहेरचे आहेत त्यांच्यापर्यंत हे लोक, हे डॉक्टर्स वगैरे त्यांची टीम पोचते. म्हणजे त्यांनी जसं मशीन ऑन व्हील अशी कन्सेप्ट काढली आहे की ते जातात पहिला एखाद्या रिमोट गावामध्ये, तिथं सेमिनार देतात, स्वतःबद्दल सांगतात की काय काय आपण करतो आणि मग नंतर एक 10-12 दिवसांनी स्कॅनचं मशीन घेऊन येतात. आणि ज्यांना वाटतं, म्हणजे जे लोक ज्यांना भीती आहे की अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास हे नको आहे, टाळायचं आहे ज्यांना, आणि ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहेत पण त्यांना तरीही जायचं नाही आहे की बायपास नाही करायचा किंवा इवन अँजिओप्लास्टी करायची नाही, किंवा अजून असा एक वर्ग असतो की आम्ही केलेलं आहे पण आता तरी पण काय ब्लॉकेजेस होऊ शकतात, असे एक लोक. मग ह्यांना मेंटेनन्ससाठी म्हणून त्या गोळ्या देतात. मग अँजिओग्राफी आणि आपण बघितलं की किती खर्चिक आहे. सो रिमोट एरियामध्ये जातात असं कळालं, कारवारमध्ये जातात,
मुंबईला एवढी मोठी मेट्रो सिटी असूनसुद्धा मुंबईला सुद्धा जातात ते स्कॅन वगैरे करायला. मग मी असा विचार केला की मग आपण आपल्या गावात आपण बघूया, एक सामाजिक सेवा म्हणून आपलं होईल तिथं. काही गोष्टी करत असते मी पुण्यामध्ये सुद्धा, शाळेला वगैरे डोनेशन असं, मतिमंद शाळा म्हणा, अंध मुलांची शाळा आहेत इथे, मी खाणं जेवण किंवा खाऊ वाटप असं चालू असतं. एक असं ठरवलं की बघूया ना, आपल्या लोकांना पण तिकडं आपल्या गावच्या मिरज सांगली इथल्या लोकांना जर का हे माहीत नसेल, अजून तिथल्या डॉक्टर्सना माहीत नसेल, तर मग आपण थोडं इंट्रोड्यूस करूया आणि तिथं सेमिनार घेऊ. सेमिनारची तारीख आम्ही ठरवतो आहे, आयदर 24 ऑक्टोबर असेल किंवा 5 नोव्हेंबर असेल. म्हणजे मला असं वाटत होतं की दिवाळी आधी घ्यावं सेमिनार आणि मग पोस्ट दिवाळी कॅम्प घ्यावा. पण आता बघू, डॉक्टरांच्या अनुसार ठरवलं जाईल ते कसं म्हणताय. 5 नोव्हेंबर म्हणलं तर 5 नोव्हेंबरला सेमिनार आणि मग त्याच्या 1-10 दिवसानंतर कॅम्प होईल. सो मला हेच म्हणायचं आहे की जर का आम्ही इथून पूर्ण टीमला घेऊन येणार असेल सांगली मिरज साईडला, आणि तुम्हाला वाटतं आहे की तुमच्या गावामध्ये आणि जवळपास असेल मिरजच्या, आणि तुमच्या गावामध्ये आहेत लोक इच्छुक, पण ते तिथं येऊ शकत नाहीत सांगलीला किंवा मिरजला सेमिनारला येऊ शकत नाही, मग त्या केसमध्ये काय करता येईल, एक सेमिनार त्याच दिवशी आपण एक सेमिनार सांगलीला, एक सेमिनार मिरजला आणि मग एक तुमच्या गावात असं ठेवता येईल. एकूण दिवसभरात एका सेमिनारला 1 तास लागतो. तर थोडंसं जेवणाचा विश्रांतीचा हे वेळ पकडला ना, कारण आम्हाला यायला जायला 5 तास लागणार आहेत. सो जर का 11ला एक सेमिनार घेतलं तर ते 12ला संपेल. मग थोडंसं जेवण वगैरे झालं की 2 वाजता अजून एक सेमिनार, आणि मग नंतर 4:30 वाजता वगैरे किंवा 4-4:30ला आपण ठेवू शकतो, जाण्या येण्याचा जर का वेळ पकडला तर. सो 3 सेमिनार तर घ्यायचा विचार आहे, कारण परत त्या टीमला पुण्याला यायचं आहे रिटर्न. आणि हे असं आहे की तुम्हाला पुण्यात येऊन जरी घ्यायचं असते औषधं, तुम्हाला पुण्यात येऊन स्कॅन करायचा असेल तरीही तुम्हाला तेवढाच खर्च येणार आहे, आणि तिथं आम्ही आलो तरी तेवढाच खर्च येणार आहे. सो ह्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. डॉक्टर आहेत अवेलेबल्स, त्यामुळं एकच सेमिनार न ठेवता आम्ही विचार करतो की 3 तरी ठेवावेत, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचता येईल. सो त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. तुमच्या गावात जर का असेल, तुम्हाला वाटत असेल की हां आपल्याकडे आहेत बाबा 50 लोक, 50 ते 100पर्यंत होतात, किंवा ॲटलिस्ट 30-40च्या पुढे होऊ शकतात अरेंजमेंट, तर जरूर कळवा आणि आपण तिथं येऊ, सेमिनार घेऊ. आणि नंतर मग तुम्हाला इव्हन कॅम्प असेल तर तुम्हाला कळवण्यात येईल. सो जरूर ऐका, तुमचे प्रश्न घेऊन या, तुमचे रिपोर्ट्स घेऊन या. तुम्हाला जर का डॉक्टरांशी बोलायचं असेल तर त्यांच्याशी बोला, जाणून घ्या की अशी काहीतरी ट्रीटमेंट आहे जी बायपास किंवा एन्जिओप्लास्टी आहे, त्या व्यतिरिक्तसुद्धा काही ट्रीटमेंट आहे, ह्याचा जरूर लाभ करून घ्या. आणि आता आपलं वय वाढतं आहे, त्यामुळं त्याच्याकडं दुर्लक्षित करायलाच नको आहे. पोस्ट कोविड तर खूप कॉम्प्लिकेशन झालेले आहेत हार्ट संदर्भात. सो मला तर असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा, जास्तीत जास्त लोकांनी या, तुमच्या नातेवाईक मित्रपरिवार सगळ्यांना सांगा. कितीही आले तरी चालतील आपल्याला तिथं, असं काही बंधनकारक नाही आहे. आणि तिथं या, तुम्ही ऐका, तुमच्या काय शंका असतील ते डॉक्टरांना विचारा, ते जरूर निरसन करतील. तुम्ही जरी अरेंज करणार असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. जवळपास असेल तर मी त्याप्रमाणे डॉक्टरांची तिथं सेमिनार अरेंज करते. सो ते बसवता येईल. आपल्या 3 सेमिनारपैकी एक तुमचा असेल तर मला खूपच आनंद होईल. आणि थँक्यू व्हेरी मच. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आभारी आहे.